नमस्कार. आज आपण एका अशा परंपरेबद्दल बोलणार आहोत जी खरंच अविश्वसनीय आहे. एक अशी परंपरा जी लाखो लोकांना श्रद्धेच्या एकाच धाग्यात घट्ट बांधून ठेवते. कधी विचार केलाय असा कोणता प्रवास असेल जो तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना एकत्र पायी चालण्यासाठी प्रेरित करतो? आणि हा प्रवास काही 1-2 दिवसांचा नाहीये, तब्बल 21 दिवस. हो, यात गाणी आहेत, भक्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतेची एक विलक्षण भावना आहे. चला तर मग ओळख करून घेऊया दिंडीची. श्रद्धेने टाकलेल्या लाखो पावलांचा हा प्रवास खरं तर ही जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या तीर्थयात्रांपैकी एक आहे. तर मग नेमकी ही दिंडी आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दिंडी म्हणजे वारकरी भक्तांचा एक गट, एक संघटित गट. हे सगळेजण एकत्र येतात, भजन कीर्तन करतात आणि पंढरपूरच्या विठ्ठोबाच्या दर्शनासाठी पायी निघतात. हाच तो प्रवास. आता जरा मागे जाऊया इतिहासात, समजून घेऊया की ही अद्भुत परंपरा नेमकी सुरू कुठून झाली, तिची मुळं कुठवर पसरलेली आहेत. ही परंपरा काही काल परवा सुरू झालेली नाहीये. तिची मुळं थेट 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांपर्यंत पोचतात. त्यांनी याचा पाया घातला. मग संत एकनाथांनी ती पुढे नेली आणि 17व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी तिला आजचं हे संघटित स्वरूप दिलं. म्हणजे बघा, जवळजवळ 800 वर्षांपासून ही भक्तीची साखळी अव्याहतपणे न तुटता सुरू आहे. आणि या महान संतांच्या नावानेच अनेक प्रमुख दिंड्या ओळखल्या जातात. जसं की संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीहून निघणारी दिंडी, जी सर्वात मोठी आणि जुनी मानली जाते. मग संत तुकाराम महाराजांची देहूतून निघणारी दिंडी आणि संत एकनाथांची पैठणची ऐतिहासिक दिंडी. अच्छा, तर प्रत्यक्ष प्रवासात ही दिंडी दिसते कशी, म्हणजे तिची रचना कशी असते? चला जरा जवळून पाहूया. प्रत्येक दिंडीची एक ठरलेली शिस्तबद्ध रचना असते. अगदी पुढे असतं त्या दिंडीचं निशाण म्हणजे झेंडा. हीच त्यांची ओळख. मग येतात मृदंग आणि टाळ वाजवणारे वादक, जे त्या संपूर्ण वातावरणात ऊर्जा भरतात. आणि मग येतं सर्वात मानाचं स्थान वीणेकऱ्याचं. या सगळ्यांना एकत्र ठेवून त्यांचं नेतृत्व करतात दिंडी प्रमुख, ज्यांना बुवा असंही म्हणतात. आणि हो, इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो बऱ्याचदा गोंधळात टाकतो. तो म्हणजे दिंडी आणि पालखी यातला फरक. बघा, पालखी म्हणजे काय तर संतांच्या पादुका घेऊन जाणारा तो सजवलेला मेणा किंवा रथ. आणि दिंडी म्हणजे त्या पालखीसोबत चालणारा वारकऱ्यांचा, भक्तांचा तो प्रचंड मोठा गट. म्हणजे बघा, एका पालखीमागे अशा शेकडो दिंड्या चालत असतात. पालखी केंद्रस्थानी असते आणि दिंड्या तिच्या सोबत. आता आपण या प्रवासाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचूया. ही फक्त एक पदयात्रा नाही आहे. यामागे एक खूप खोल सामाजिक आणि आध्यात्मिक विचार आहे. दिंडीचं सार या एका वाक्यात आहे की दिंडीमध्ये कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. विठ्ठलाच्या नजरेत सर्व समान आहेत. हेच संत तुकारामांच्या शिकवणीचं मूळ आहे. आणि हाच विचार दिंडीला इतकं खास बनवतो. यात सामाजिक समानतेची भावना आहे, जिथे जात, पैसा, पद सगळं विसरून लोक एकत्र चालतात. यातून आपल्या संस्कृतीचं जतन होतं. भजन, कीर्तन, अभंग हे सगळं जिवंत राहतं. वारकऱ्यांसाठी हा आत्मशुद्धीचा मार्ग आहे, जिथे नामस्मरणाने अहंकार गळून पडतो. आणि हो, सेवाभाव. वाटेवरचे गावकरी आणि स्वयंसेवक जी सेवा करतात ती तर अतुलनीय आहे. आता तर यात पर्यावरण आणि स्वच्छतेसारखे आधुनिक संदेशसुद्धा दिले जातात. मग प्रश्न पडतो की आजच्या या धावपळीच्या 21व्या शतकात ही 800 वर्ष जुनी परंपरा कशी काय टिकून आहे? आणि नुसती टिकून नाही तर वाढत आहे. फक्त हा एक आकडा बघा, 250हून अधिक ही फक्त पुणे ते पंढरपूर मार्गावर चालणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांची संख्या आहे. यावरूनच या यात्रेच्या भव्यतेची कल्पना येते. खरंच ही जगातल्या सर्वात मोठ्या पदयात्रांपैकी एक आहे. आणि या दिंडीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची सर्वसमावेशकता. इथे कोणाची पार्श्वभूमी, जात किंवा पंथ विचारला जात नाही. तिचे दरवाजे प्रत्येकासाठी उघडे आहेत. ज्यांना यात सामील व्हायचंय त्यांच्यासाठी प्रक्रिया तशी सोपी असते. मोठ्या दिंड्यांमध्ये व्यवस्थापनासाठी आधी नोंदणी करावी लागते. प्रवासाची तयारी म्हणजे सोपे कपडे, चांगली पादत्राणं गरजेची. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त पाळणं आणि निस्वार्थ भावनेनं सेवा करणं, कारण सेवा हे सुद्धा भक्तीचे एक रूप मानलं जातं. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की आजच्या या जगात जिथे प्रत्येक जण कुठेतरी एका कनेक्शनच्या शोधात आहे, तिथे एकत्र येऊन लाखो पावलं चालण्याचा हा प्रवास आपल्याला काय शिकवून जातो? एकता, समानता आणि एकाच ध्येयाने एकत्र चालणं, यातून आपण काय बोध घ्यायचा? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे.